सैचुरेशन 87-98 आता है, चेस्ट क्लियर है, राइट साइड में ट्रेमर्स है, वन पावर ऑल फोर लिम्स हैं। Head north, then turn left. जास्त ऍडमिट करण्याची गरज आहे का? काय परिस्थिती? आत्ताच आम्ही जरांगे साहेबांना बघितलंय, सगळ्या डॉक्टर्सनी, आम्ही 4-5 जण डॉक्टर्सनी त्यांची परिस्थिती एक्झाम केली आहे आणि त्यात तसं घाबरण्यासारखं काही नाही आहे. त्यांना फक्त डिहायड्रेशन झालेलं आहे उपोषण आणि याच्यामुळं, आणि त्यांची प्रकृती आता एकदम स्थिर आहे, स्टेबल आहे. कुठल्याही काही काळजीचं वगैरे कारण नाही आहे. फक्त त्यांना विश्रांतीची फार नितांत गरज आहे आणि बाकीचं आम्ही थोडंसं त्यांना सलाईन वगैरे देऊन त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊन जाईल. काळजीचं काही कारण वाटत नाही. हातामधून मुंग्या वगैरे हा, ते डिहायड्रेशन, हातात मुंग्या येणं, का हात थरथर कापणं, हे सगळे डिहायड्रेशन आणि ह्याचीच लक्षणं आहेत. शरीरातले अत्यावश्यक क्षार कमी झालेले आहेत आणि थोडंसं शरीरातलं साखरेचं प्रमाण त्यांच्या कमी झालेलं आहे. ऍक्च्युली ते सगळं त्यांच्या अतिरिक्त केलेल्या उपोषणाचा हा परिणाम दिसून येतोय त्यांच्या शरीरावर. त्यामुळे आपण त्यांना विश्रांतीचीच फार गरज आहे. त्यांना पूर्ण विश्रांती पाहिजे. एक 24-48 तास पूर्ण विश्रांती लागेल आणि त्याच्यात त्यांची प्रकृती स्थिर होईल. त्याने आमचा सल्ला तोच आहे की त्यांना पूर्ण विश्रांती पाहिजे. त्यांना शक्यतो आता एकटं ठेवण्याचा प्रयत्न करा की ठराविक लोक जवळ असू देत. नाही, त्यांना अशक्तपणा आलेला आहे, मसल क्रॅम्प्स येतात, तर ते डिहायड्रेशनचं मुळे झालेलं आहे. त्यांना विश्रांती, ORS आणि IV फ्लुइड्स आपण थोडं देऊया, औषधातून ते बरे होतील, प्रकृती स्टेबल होतील. हो, लावणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.